बातमी दादरमधून मनाई असताना सुद्धा कबुतरांना खाद्य टाकणं महागात पडलेलं आहे। कबुतराला खाद्य टाकताना एकाला 500 रुपयाचा दंड झालाय। गिरगाव चौपाटीवरती कबुतरांना खाद्य टाकण्याचे प्रकार वाढलेत। गिरगाव चौपाटीवरती आतापर्यंत 8,000चा दंड वसूल करण्यात आलेला आहे। या ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकलं जातं मनाई असून सुद्धा त्यामुळे 500 रुपयाचा दंड आकारला जातो। अशा प्रकारे आतापर्यंत 8,000 रुपयांचा दंड वसूल केला गेलाय गिरगाव चौपाटीवर। आपने तो मास्क पहना हुआ है मैडम, सब लोग आप लोग मास्क पहन के। सागर कुलकर्णी या संदर्भातली माहिती देत आहेत। सागर, गेल्या काही दिवसांपासून कबुतरांना अशा प्रकारे धान्य टाकण्यावरती बंदी असताना उच्च न्यायालयाचे तसे आदेश असताना अशा घटना वारंवार समोर येत आहेत। गिरगाव चौपाटीवर सुद्धा अशा प्रकारे धान्य टाकलं जातं। काय नेमकी कारवाई करण्यात आली आहे? गिरगाव चौपाटी असो किंवा मुंबईतले वेगवेगळे कबूतरखाने आहेत, अशा ठिकाणी वास्तविकतेत उच्च न्यायालयाच्या आदेशाने आता सांगण्यात आलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये नागरिकांनी कबुतराला आयतं खाद्य टाकू नये अशा स्वरूपाच्या जाहीर नोटिसा देखील इथे लावण्यात आलेल्या आहे की ज्यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे जे नोटिसा ज्या आहेत त्याच्यावरनं स्पष्ट दिसून येते की जर सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना खाद्य टाकणे हा गुन्हा आहे आणि अशा जर कृती करत असाल तर प्रत्येकी 500 रुपये इतका दंड आकारण्यात येईल। आणि आत्ता जर कबूतरखान्याचं इथले दृश्य जर पाहिली तर पूर्ण इथे बंद करण्यात आलेलं आहे। इथे जे पूर्ण मंडप होता जो काढण्यात आलेला आहे आणि चारी दिशेला सगळीकडे नोटिसा लावण्यात आलेल्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल ज्या पद्धतीने एका व्यक्तीने कृती केली होती की गाडीच्या टबवर धान्य ठेवलं होतं, तर असं कुणीही करू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त देखील इथे लावण्यात आलेला आहे। आपणास माहीत आहे की गेल्या आठवड्याभरापासून वेगवेगळ्या कबूतरखान्यांचे इथे आंदोलनं होत आहेत, अचानक लोक येत आहेत आणि गोंधळ घालत आहेत। तर अशा स्वरूपामध्ये कायदा व सुव्यवस्था कुठेही बिघडू नये या हेतूने मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। प्रशासन असेल, कोर्ट असेल याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना सक्त देण्यात आलेल्या आहेत। तरी देखील कोणी जर अशा स्वरूपाचं कायद्याचं उल्लंघन करत असेल तर अर्थात त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येत आहे। इथे दंडात्मक स्वरूपातली कारवाई आहे, तसंच अन्य देखील कारवाई करता येतात का हे देखील पोलीस आवर्जून बघत आहेत। निश्चित सागर, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।